बायको. अगं जेवण बिवण बनवते का? वाजले किती? तुम्हाला मी मगाशी म्हणलं होतं की जेवण बनवू का? तुम्ही काय म्हणला मला काय नको जेवायला. अगं आता नको म्हटल्यावर काय संध्याकाळी काय उपाशी झोपवतीस काय मला? मग तुम्ही नको म्हणला म्हणून मी गप बसली या. अगं असं असतं व्हय कुठं? नको म्हटल्यावर का बसली? मग नको म्हणल्यावर मग मी उगं टोपलं भरून स्वयंपाक करून उद्या शिळं खात बसू का सांगा? अगं मग टोपलं भर काय करायचं? आपण दोघंच आहे. म्हटलं किती 2-3 चपात्या कर की मस्त पैकी कालवण कर. नको नको राहू द्या, आजच्या दिवस राहू द्या, आता जेवू नका. तुम्ही नको म्हणला होता म्हणून मी केलं नाही. आणि आता गार लागायला लागलंय व एक दिवस असं समजा की बायकोच मेली म्हणायचं. अगं असं कुठं असतंय? माझ्या पोटाला बायकोचा पोटाचा काय संबंध आहे? ते आता बायको मेलेली माणसं कशी करते ती सांगा बरं? का उपाशी झोपतेत का? हा तुम्ही नको म्हणला म्हणून मी केलं नाही व. नाही उठ अडदीना बनव. बरी मला लागले मला उपाशी झोपवायला नको म्हटल्यावर. आता तुम्हीच म्हणता नको करू स्वयंपाक आणि वरनं तुम्हीच बोलताय, मला अवघड आहे बाय तुमचं. नको म्हणजे बाई का उपाशी झोपवते म्हणजे कमी कर. म्हणजे नको म्हणलेल्याचा अर्थ मी समजायचं की तुम्ही कमी कर म्हणताय. म्हणजे कमी खाणार आहे मी. मग मी तसं लिहून ठेवते, तुम्ही नको म्हणला की कमी कर असा अर्थ तुमच्या नको. मग बरोबर समजून घ्यायचं की मला नको म्हटलं म्हणजे निवांत स्वयंपाकच करत नाही, निवांत बसतील काय मग? आता मला काय माहिती, नको म्हणला म्हणून मी गप बसली. जरा उठ पाडदिवसा कर स्वयंपाक लवकर. बरोबर काय बनवू जेवायला? बनव की काय तर. भात आमटी केलंय, खावा की मग. रोजच डाळ आणि भात खायला लागलो रोजच. कधी खाल्लं सांगा बरं? भात किती दिवस झालं केला ना, किती खोटं बोलताय. भात नाही डाळ करते, भाजी जरा चांगली. आता डाळीत किती सत्व असतंय माहितीये का? मुगाची डाळ, तुरीची डाळ, सत्व असतंय त्या. त्या डाळ्या खाऊन पित्त व्हायला लागले मला. बया आलंय. आम्ही काय बोललेलंच कसं कळत नाही, डाळीच कसं कळतं तुम्हाला पित होतंय म्हणून? अगं डाळी जास्त प्रमाणात खायच नाही, पाले भाज्या खायचे असतात. आणत जावाय मग, ते काम कोणाचं आहे आणायचं? माझं आहे काय? मग कोणाचं? आमचं आहे काय? तुम्ही येता येता आणायचं पिशवीत भाजीपाला, 2 पेंड्या तर आणायच्या येताना. मी आणलेलं तुला पटतंय का? काय झालं पटाय? चांगलं आणल्यावर पटत नसतं का? हो. कुणाला पटणार नाही सांगा बरं? कसलं तर आणल्यावर पटेल का? अगं नवऱ्यानं बायकोला नवऱ्यानं वस्तू आणलेल्या बिलकुल पटतच नाही. मस्त चांगलं आणलं तरी बायको म्हणणार असलं कशाला आणलं? तुम्हाला काय दुसरं दिसत नव्हतं का? तुम्हाला आणायचं नाही हे काय सांगताय का? हे तुझं असलं बोलणं नको म्हणून मी आणत नसतो. म्हणजे निमित्तच झालंय तुम्हाला? निमित्त म्हणजे काय? बायकांचा गुणच तसा असते. माझंच नाही, प्रत्येकाने नवऱ्याच्या बायकांनी नवऱ्यानं आणलेलं पटतच नसते. पटतंय की आणत जावा की. पटाय काय झालं? काय तोंडावर म्हणते ना, आणल्यावर म्हणते असलं कशाला आणलं, तसलं कशाला आणलं. मग फुट्याच्या भाज्या आणायच्या का बारीक बारीक दोरीवाणी भाज्या आणल्यावर? आता भाज्या आणली म्हणजे भाजीच झाली ना. फुट्याची ही काय भानगड आम्हाला माहिती आहे का? तसं नाही, फुट्याच्या भाज्या आणल्या म्हणजे नीट कराय सोप्या जाते. ते तुम्ही आणता ती केसावानी बारीक. आता मला कळतंय केसावानी बारीक आहे का काय आहे ते, तुला कळतंय, तू आणायचं बाजार आणि मला सांगत बसून मला कळत नाही त्या भाजीपाल्यातलं. मग कशाला मागताय खायला भाजीपाला? मग तू डाळच खायला घालायला उठलं सुटलं डाळच बनवते. जरा चांगले डाळ बनवते ना. मग मटण करू का? मटण करते, राहू दे की मटण खाते. आता चांगलं विचारलं तरी तसं मग विचारायचं तर काय आहे तुम्हाला? काय विचारू नको, उठ पाडतीस ना लाग कामाला. तुम्ही काय करता त्यावर? मी आडवून झोपतो की तुझ्या स्वयंपाकाची वाट बघत. केलंय की चला मग चाल उठ. तुम्हाला काय वाटलं मी स्वयंपाक करणार नाही वे? हा मला वाटलं तू स्वयंपाक केला निवांत बसले.